आज माझं बाळ 1 वर्षाचं झालं. बघता बघता 1 वर्ष कसं गेलं काही कळालंच नाही. सकाळी उठून अंघोळ करून आम्ही तिचं औक्षण केलं आणि बाहेर छान असा पाऊस पडत होता, गारा पडत होत्या. वातावरण छान असं थंड झालं होतं. मागच्याही वर्षी रूप जन्माच्या वेळेस पाऊस पडला होता आणि यावर्षी तिच्या बड्डेच्या दिवशीही छान असा पाऊस पडला. गार येणार इथे पायाखाली आलती गार माझ्या, छोटी होती. यार किती वाजता तुला कसं कळालं? संध्याकाळी आम्ही दोघी मायलेकी छान अशा रेडी झालो. आम्ही दोघींनीही छान असा रेड ड्रेस घातला होता. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आम्ही कशा दिसतोय ते. आणि त्यानंतर आम्ही पोचलो बड्डे वेन्यूला. तर आम्ही हॉटेलमध्येच रूपचा बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि आम्ही असं काही डेकोरेशन केलेलं. त्यानंतर वेळ आली केक कटिंगची. रूपचा फर्स्ट बड्डे आम्ही घरच्यांसोबत साधा आणि सिंपल सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. कारण बाळ लहान असतं तर जास्त लोकांमध्ये त्यांची चिडचिड होते. त्यामुळे आम्ही फक्त घरचेच लोक होतो. आणि इथेही तुम्ही बघू शकता रूप खूप जास्त रडत होती कारण तिला घरी जायचं. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. सगळ्यात आधी छान असं स्टार्टर ऑर्डर केलं आणि माझी बिचारी रूप तिची खिचडी एन्जॉय करत होती. तिचा बड्डे होता, तिचा स्पेशल डे होता, पण तरीसुद्धा ती खिचडीच खात होती कारण तिला खिचडीशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि इथे अक्का कबीरला बघत होती जेणेकरून ताई तिचं स्टार्टर एन्जॉय करेल. आम्ही स्टार्टरमध्ये मसाला पापड, व्हेज क्रिस्पी कॉर्न, व्हेज मंचुरियन आणि मेन कोर्समध्ये पनीर मसाला, व्हेज मराठा, गार्लिक नान आणि व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. सगळ्यांनी छान असा जेवणाचा आनंद घेतला. अशा प्रकारे माझ्या रूपचा फर्स्ट बड्डे पार पडला. तुम्हीही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या रूपला द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.